लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे। परभणीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ लढत आहे। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड परभणीमध्ये तळ ठोकून आहे। आपल्यासोबत भागवत कराड आहेत। साहेब, कशी परिस्थिती आहे महायुतीच्या उमेदवार महादेव जानकर यांची परभणीमध्ये? महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांचा प्रचार अत्यंत चांगल्या तऱ्हेने चालू आहे। संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल आणि रासप हे सर्वजण कामाला लागलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागामध्ये लोकसभेची अत्यंत चांगली तयारी झाली आहे। प्रत्येक बूथ रचनेपर्यंत आमचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे आणि त्याचबरोबर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून जे गोरगरिबांसाठी जनतेसाठी जे काम झालेले त्यांचा लाभ लाखो लोकांना मिळालेला आहे। या भागातील रस्ते असतील, जल जीवन मिशनच्या माध्यमातून घरोघर पाणी पुरवठा असेल किंवा आयुष्मान भारतसारख्या योजना असतील, त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी उत्सुकता आहे। माने आम्हाला खात्री आहे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर किमान लाखांच्या मतानं विजयी होतील आणि आत्ता त्यांचा प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागलेली आहे। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। महादेव जानकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काल एक स्टेटमेंट देण्यात आलं। बंडगर म्हणून एक धनगर समाजाचे नेते आहेत, त्यांनी असं विधान केलंय की धनगर समाजामध्ये यांचा श्रेय काय आहे आणि धनगर समाजाच्या नावावर त्यांनी स्वतःची झोली भरून घेतली महादेव जानकरांनी। कोणीही इलेक्शनमध्ये एकमेकाची टीका करत असतं, निंदा करत असतं, पण महादेव जानकर एक समाजसेवक आहे। त्यांना समाजाची सेवा करण्याची आवड आहे, इच्छा आहे, म्हणून ते महाराष्ट्रभर प्रत्येक ग्रामीण भाग असो शहरी भाग असो ते काम करत असतात आणि त्यांचं तसं ते एक ब्रह्मचारी आहेत, म्हणून ते जिकडे जाईल तिकडे काम करतात। आणि परभणीमध्ये ते आल्यानंतर त्यांनी स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि आता ते परभणीवासियांचीच इथंच राहून परभणीवासियांची सेवा करणार आहेत। म्हणून एखाद्या कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली, त्या टीकेला काही अर्थ नाही आहे। महादेव जानकरच्या मागे त्यांची समाजसेवा पाहून महायुतीतले सर्व घटक पक्ष समर्थपणे त्यांच्या पाठीशी आहेत आणि हजारो कार्यकर्ते त्यांच्या कामाशी लागलेले आहेत। मी स्वतः केंद्रीय मंत्री या शहरामध्ये 3 दिवसापासून बसलेलो आहे। 20 तारखेला आमचे नेते तथा भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांची जाहीर सभा आहे आणि किमान 1 लाख ते 1.25 लाख जनता ही सभा ऐकण्यासाठी येणार आहे। त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि मला खात्री आहे महादेव जानकर परभणीमधून लोकसभेमध्ये नक्कीच निवडून जातील आणि तेही अशी निवडून जातील की किमान 1 लाखापेक्षा जास्त त्यांना मताधिक्य मिळेल। उबाटाचे परभणीचे उमेदवार म्हणतायत की उपरे उमेदवार आहेत महादेव जानकर, परभणी जिल्ह्यातले नाही उपरे उमेदवार आहेत। उमेदवार हा कुठलाही असला तो जनतेची किती सेवा करतो त्याला महत्त्व आहे। आणि मला येथील खासदारांना विचारायचं आहे, जाधव जे खासदार आहेत त्यांनी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यांनी काय सेवा केली, कुठला मोठा प्रोजेक्ट आणला परभणीसाठी? एकही मोठा प्रोजेक्ट दिसत नाही आहे। केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्षापासून सरकार होतं आणि तिसऱ्यांदासुद्धा सरकार येणार आहे। म्हणून या येणाऱ्या सरकारामधला खासदार निवडून देणं हे जनतेलासुद्धा कधीही आवडेल। म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे महादेव जानकर मोदी साहेबांच्या
पक्षांच्या बरोबर ज्यांची युती आहे असेच महादेव जानकर निवडून येतील आणि नक्कीच येणाऱ्या लोकसभेमध्ये ते शपथ घेतील. उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये असं विधान केलंय की भाजप 45 पार राज्यातला नाही तर देशाचा फिगर आहे. उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याकडे मला वाटतं या राज्यात नाही तर देशात 45 येतील भाजपचे, असं ते काही वेळापूर्वी विधान केलं त्यांनी. 4 जूनला नक्कीच कळेल. कारण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम अत्यंत चांगल्या तऱ्हेने चालू आहे. प्रत्येक राज्यामध्ये विकासाची कामं चांगली असल्यामुळे त्याचबरोबर गोरगरिबांना, विशेषतः महिला असतील, युवा असतील, कामगार असतील, शेतकरी असेल, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत झालेली आहे. लाखो लाभधारक प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांना फायदा मिळालेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा भारताची इमेज उंचावलेली आहे, भारताची मान आणि शान वाढलेली आहे. म्हणून देशातील जनतेने ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं. आणि मी आपल्या माध्यमातून परभणीकरांना विनंती करतो की परभणीचे खासदारसुद्धा लोकसभेमध्ये महादेव जानकर जावेत. आणि त्यानिमित्तानं एकदा महादेव जानकर जर दिल्लीमध्ये गेले तर नक्कीच केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या परभणीवासियांसाठी येतील. मोदींच्या सभेची कशी तयारी आहे, कुठं जागा निश्चित करण्यात आली, किती लोक अपेक्षित आहे येणं आणि तयाऱ्या कशा सुरू आहेत? लक्ष्मीनगर प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सभेची तयारी चांगली चालू आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये आणि प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासपाचा कार्यकर्ता कामाला लागला आहे. किमान 10,000च्या आसपास वाहनांच्या माध्यमातून जनता इथं येईल. आणि लक्ष्मीनगर जे परभणी ते जिंतूर रोडवरती आहे तिथं 30 एकर जागेवरती पार्किंग असेल, मंडप असेल, हेलिपॅड असेल, ही पूर्ण तयारी झालेली आहे. आणि मला खात्री आहे सकाळी सभा असल्यामुळे जास्तीत जास्त जनता येईल आणि मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जनता उत्सुक आहे. मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रधानमंत्री परभणी शहरामध्ये येत आहेत. म्हणून जनतेमध्ये मोदी साहेबांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी उत्सुकता आहे आणि लाखोच्या संख्येने जनसमुदाय येईल. त्यासाठी आम्ही निमंत्रित, विशेष निमंत्रित, सर्वसाधारण असे सुद्धा केलेले आहेत. पण जो लवकर येईल सभेला त्याला नॅचरली पुढे बघून मोदी साहेबांना पाहता येईल, मोदी साहेबांचे विचार ऐकता येतील. म्हणून मी विनंती करतो की सभा 10ला जरी असली तर 9पर्यंत जनतेने तिथे येऊन बसलं पाहिजे. तर एकूणच 20 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा परभणीला येत आहेत आणि त्या सभेसाठी जोरदार तयाऱ्या भाजपकडून करण्यात येते. भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह भाजपचे मोठे नेते परभणीत तळ ठोकून आहेत. मोठ्या संख्येनं या ठिकाणी सभेला जनसमुदाय उपस्थित असणार असा विश्वास या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी.